नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर करूयात व्हिडिओला सुरुवात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ स्टुडंट्स अपिअरिंग ॲट द रिटन एक्झामिनेशन डज नॉट इन्क्रीजेस एव्हरी इयर. आता ऑफ नंतर येणारं जे नाव नसते, ते नेहमी प्लुरल असते आणि इथं प्लुरल आहे म्हणजे इथे काही एरर नाही. पण शॉल, त्यानंतर विल, डू, डज आणि डीड यानंतर येणारं जे क्रियापद असते किंवा वर्ब असतो, तो क्रियापदाचा पहिलाच फॉर्म असतो नेहमी, म्हणजेच V1. आता इथे डज आहे आणि डज नंतर इथे इन्क्रीजेस आहे. म्हणजे हा कितवा फॉर्म आहे? हा आहे क्रियापदाचा 5वा फॉर्म. मग आपल्याला फर्स्ट फॉर्म पाहिजे असेल, तर याला फक्त ES काढावं लागेल, म्हणजे इथे फक्त इन्क्रीज असं यायला पाहिजे. सेकंड आहे, I feel bad about the present conflict because I have not knowing how to resolve it without hurting either you or her. नो इथे KNOW नो हा एक स्टेटिव्ह वर्ब आहे. म्हणजे इथे ING याला लागत नाही. इथे आहे एरर. आणखी एक गोष्ट, जेव्हा हॅव असतो कधीही, हॅव नंतर नेहमी क्रियापदाचा तिसरा फॉर्म येतो V3. आणि जर हॅव बीन असेल, हॅव बीन, तर मात्र क्रियापदाचा चौथा फॉर्म म्हणजे V4 होतो. सेम हॅज असेल, हॅज प्लस V3 आणि हॅज बीन प्लस V4. हे आहे याचं बेसिक. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर यावर तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येतात. बघूयात पुढचा क्वेश्चन. इट इज एव्हिडंट दॅट द बँकिंग सेक्टर हॅज अंडरवेंट ट्रिमंडस चेंजेस ड्युरिंग द पास्ट 2 decades. इथे बघा हॅज आहे, मग हॅज नंतर काय आलं पाहिजे? V3. पण यामध्ये काय आहे? वेंट. वेंट हा गोचा सेकंड फॉर्म आहे. वेंट हा आहे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म याचा गॉन. म्हणजे इथे वेंटच्या ऐवजी गॉन असं पाहिजे, अंडर गॉन. फोर्थ आहे, द टीचर वेर इम्प्रेस्ड बाय हर परफॉर्मन्स अँड आस्क हर टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. इथे टीचर हे सिंग्युलर आहे, म्हणून इथे येणारा व्हर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे. पण वेअर काय आहे? प्लुरल आहे. मग वेअरच्या ऐवजी काय पाहिजे होतं इथे? वॉज. द टीचर वॉज इम्प्रेस्ड बाय हर परफॉर्मन्स अँड आस्क हर टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. थँक यू.